नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. घोडबंदर मार्गावरील भाईंदर उड्डाणपुलाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. घोडबंदरची कोंडी सुटण्याची शक्यता. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे मातोश्रीला कधी कळलेच नाहीत. ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार. ठाणे शहरात ड्रोन उडवण्यास मनाई. पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी. आणि ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचा 10वीचा निकाल 91.98%. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. घोडबंदर इथल्या वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असलेला भाईंदरपाडा उड्डाणपुलाचं बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. यावेळी स्थानिक आमदार आणि परिवहन मंत्री आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. हा उड्डाणपूल सुरू झाल्यामुळं या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठाच दिलासा मिळणार आहे. तसंच परिसरातील नागरिकांसाठी उड्डाणपुलाखाली भुयारी मार्गिका देखील बांधली गेली आहे. त्यामुळं अपघातावर आणि बेशिस्त वाहतुकीवर देखील आळा बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून हा पूल बांधून पूर्ण झाला होता, पण लोकार्पण होऊ न शकल्यामुळं पूल सुरू झाला नव्हता. तो आज सुरू झाला. ठाणे, भिवंडी, मुंबई आणि नवी मुंबई या शहरातून बोरिवली, वसई, विरार आणि गुजरातच्या दिशेनं हजारो वाहनं वाहतूक करतात. तसंच वसई भागातील नोकरदार देखील घोडबंदर रस्तामार्गे ठाणे, नवी मुंबईच्या दिशेनं येत असतात. गेल्या काही वर्षापासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं घोडबंदर मार्गावर वडाळा, घाटकोपर, कासारवडोली आणि पुढे गायमुख या मेट्रो 4 आणि 4A या मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू केलं आहे. त्यामुळं घोडबंदर मार्गावरील सेवा रस्ते, मुख्य रस्त्यांलगत आणि दुभाजकांवर ठिकठिकाणी मार्गावर रोधक उभारले आहेत. त्याचाच परिणाम इथल्या वाहतूक व्यवस्थेवर होत होता. घोडबंदर मार्गावर सध्या चितळसर, मानपाडा, पातलीपाडा, वाघवीळ या भागात उड्डाणपूल आहेत, पण वाहनांचा भार आणि अरुंद रस्ते यामुळं घोडबंदरवरील वाहतूक नेहमीच संथ गतीनं चालू असते. घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा परिसरात लोकवस्ती वाढली आहे. तसंच या भागात आणखी एक उड्डाणपूल निर्माणाचं काम MMRDAनं सुरू केलं आहे. या उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालं आहे. हा उड्डाणपूल बुधवारी सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण झालं आहे. उड्डाणपूल सुरू झाल्यानं भाईंदरपाडा, नागलाबंदर, गायमुख, कासारवडोली या भागात होणाऱ्या कोंडीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. उड्डाणपुलाखालून 2 भुयारी मार्गिका जातात. त्यामुळं परिसरातील नागरिकांना ये जा करण्यासाठी उड्डाणपुलाखालून वाहतूक करण्यास किंवा मार्गिका ओलांडता येऊ शकते. त्यामुळे विरुद्ध दिशेने होणाऱ्या बेशिस्त वाहतुकीला आळा बसू शकतो, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र येण्याच्या काही दिवस चर्चा सुरूच आहेत. आम्ही सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अजित पवार यांच्या नेतृत्वात काम करीत आहोत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारलं आहे.
ज्या काही बातम्या सुरू आहेत असा कोणताही प्रस्ताव शरद पवार गटाकडून आलेला नाही. जेव्हा असा कुठला प्रस्ताव त्यांच्याकडून येईल त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आणि कोर कमिटीत सदस्य बसून निर्णय घेतील. सध्या दोन्ही पक्षाचं विलिनीकरण होईल अशी कोणतीही शक्यता नाही. आमच्या पक्षातील अजित पवार यांचं नेतृत्व ज्यांना मंजूर असेल त्यांचं आमच्या पक्षात स्वागतच आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सांगितलं. धर्मवीर आनंद दिघे हे मातोश्रीला कधी कळलेच नाहीत, असं ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी सांगितलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन महाराष्ट्रामध्ये जनतेची सेवा करत आहेत. आनंदाश्रम इथे डोनाल्ड ट्रम्पचा पुतळा उभारण्यापेक्षा मातोश्रीवर आता राहुल गांधींचा पुतळा उभारा. तुमच्या घराला वाळवी लागली आहे, घरावरची वाळवी कमी करण्याचा प्रयत्न करा. सगळे शिवसैनिक आता एकनाथ शिंदे यांना भेटतायत आणि पक्ष प्रवेश करतायत. तुम्ही निवडून येऊ शकत नाही. मातोश्रीवर राहुल गांधी यांचा पुतळा बसवावा. हातात तिरंगा घेतला आणि तिरंगा आमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे. आमच्या शूरवीरांना देशासाठी वीरमरण आलं, त्यांच्यासाठी आम्ही तिरंगा रॅली काढली आहे. आम्ही तिरंगा रॅली काढली. तुम्ही कोणता झेंडा हातात घेतलात? बाळासाहेब ठाकरे यांचे विचार गहाण ठेवले आहेत. तुम्ही पहिल्यांदा तुमचा पक्ष वाचवा आणि काँग्रेसचे विचार बाजूला ठेवा. आतापर्यंत एकही कार्यक्रमाला टेंबी नाका इथं तुम्ही आला नाहीत. त्यांनी आम्हाला काही शिकवू नये. तुम्ही देवीचा आशीर्वाद घेतला नाही, त्यामुळं तुमची ही परिस्थिती आहे. जर तुम्ही टेंबी नाक्याच्या देवीचा आशीर्वाद घेतलात तर तुम्हाला सद्बुद्धी आली असती. टेंबी नाक्यावर बोलण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. आम्ही टेंबी नाका, त्याचं आणि महाराष्ट्र शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं विचार घेऊन काम करीत आहोत. आम्ही हिरव्या विचारांचे नाही, असं ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांनी म्हटलं आहे. घोसाळकर ह्या पक्ष सोडण्याच्या विचारावर आहेत. मुंबईतील जुने शिवसैनिक पक्ष सोडून शिंदे साहेबांच्याकडे पक्ष प्रवेश घेत आहेत. असं का होतं याचा तुम्हीच विचार करा, असं ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार म्हणाले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आता ड्रोन किंवा इतर मानवरहित हवाई वस्तू उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात काही समाजकंटकांकडून या उपकरणांचा वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी हे प्रतिबंधात्मक पाऊल उचलण्यात आलं आहे. ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयानं याबाबत आदेश जारी केले असून या आदेशानुसार ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला ड्रोन किंवा तत्सम उपकरणं उडवण्यास सक्त मनाई असेल. हा आदेश 14 मे 2025 पासून लागू झाला असून तो 3 जून 2025 पर्यंत अंमलात राहील. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 223 आणि इतर सर्व लागू कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. परिस्थितीचं गांभीर्य आणि तातडी लक्षात घेऊन हा आदेश तातडीनं लागू करण्यात आला आहे, असं नमूद करण्यात आलंय. उपायुक्त मुख्यालय विशेष शाखा ठाणे शहर डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत. मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या SSC परीक्षेत ठाणे महानगरपालिकेच्या एकूण 23 माध्यमिक शाळांचा निकाल 91.98% लागला असून गतवर्षी हे प्रमाण 83.94% एवढं होतं. यावर्षी महानगरपालिकेच्या 4 माध्यमिक शाळांचा निकाल 100% लागला आहे. गतवर्षी 3 शाळांचा निकाल 100% लागला होता.
महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं असून भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदा ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतून 1323 विद्यार्थी 10वीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1217 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळा क्रमांक 15, किसननगर शाळा क्रमांक 16, सावरकरनगर शाळा क्रमांक 28, ज्ञानसाधना शाळा क्रमांक 19, सावरकरनगर यांचा निकाल 100% लागला असल्याची माहिती उपायुक्त शिक्षण विभाग सचिन सांगळे यांनी दिली. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या 4 शाळांचा निकाल 90% जास्त लागला आहे, तर मराठी माध्यमाचा एकूण निकाल 80.67% लागला आहे. रात्र शाळांचा मराठी माध्यम निकाल 62.50% एवढा आहे. उर्दू माध्यमांचा निकाल 97.78%, इंग्रजी माध्यमांचा निकाल 92.47% आणि हिंदी माध्यमांचा निकाल फक्त 59.37% एवढा लागला आहे. केंद्र सरकारकडून ठाणे महानगरपालिकेला 1 महिन्यापूर्वी सुमारे 200 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज दिलं गेलेलं असतानाच ठाणे महानगरपालिका प्रशासनानं पुन्हा एकदा शासन स्तरावर 468 कोटी रुपयांच्या बिनव्याजी कर्जाच्या मागणीसंदर्भात पत्रव्यवहार केल्याचं उघड झालं असून या आधीही देखील 213 कोटी रुपयांचं बिनव्याजी कर्ज ठाणे महापालिकेनं टप्प्याटप्प्यानं 2 वेळेत उचलल्याचं उघड झालंय. याच पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेनं पुन्हा एकदा कर्जाची मागणी करणं हे महानगरपालिकेच्या गैरकारभाराची पावती असल्याची थेट टीका धर्मराज्य पक्षाच्या वतीनं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या लेखापरीक्षण अहवालामधील गंभीर आक्षेप आणि दरवर्षी सातत्यानं वाढणारी अब्जावधी रुपयांची तूट या गैरकारभाराला कारणीभूत असल्याचं नमूद करून धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे प्रधान सचिव गोविंद राज यांना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 105 नुसार मुख्य लेखापरीक्षक महानगरपालिकेच्या लेखांची साप्ताहिक तपासणी आणि लेखापरीक्षण करून स्थायी समिती आणि प्रशासकांना देणं बंधनकारक आहे. अधिनियम 106 नुसार प्रत्येक सरकारी वर्ष संपल्यानंतर शक्य तितक्या लवकर मुख्य लेखापरीक्षकांना स्थायी समितीसमोर ते सादर करणं बंधनकारक आहे. ठाणे महानगरपालिकेचे मुख्य लेखापरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीनं 2020 ते 21 आणि 2021-22 याचा लेखापरीक्षण अहवाल दिनांक न टाकता ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवर अनेक अर्ज विनंत्या केल्यानंतर नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. एकदम 2 लेखापरीक्षण अहवाल वर्ष 2025 मध्ये प्रसिद्ध करणं हेच कायद्याचं उल्लंघन नव्हे का, असा प्रश्न उपस्थित करून दोन्ही लेखापरीक्षण अहवालांची तुलना केली असता महानगरपालिकेला 40 वर्षाहून अधिक वर्ष झाली असताना देखील 1982 ते 83 आणि 1919 ते 20 या लेखापरीक्षणात घेतलेलं प्रलंबित आक्षेप 7604 इतके असून 2021-22 पर्यंत 8046 इतके प्रलंबित आक्षेप आहेत. तर केवळ 2 वर्षात प्रलंबित आक्षेपांची संख्या कमी होण्याऐवजी ती तब्बल 442 वाढली आहे. ही बाब नक्कीच चिंताजनक आणि गुणवत्ताहीन कामकाजाचं प्रतीक आहे. थकबाकीची वसुली करण्यासाठी जालीम उपाययोजना न करता पुन्हा पुन्हा कर्जाची मागणी करणं ही करदात्यांची चक्क फसवणूक असून हे पारदर्शक प्रशासकीय कारभाराचं उदाहरण होऊ शकतं का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असल्याचं नितीन देशपांडे यांनी आपल्या पत्रात थेटपणे अधोरेखित केलं आहे. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. घोडबंदर मार्गावरील भाईंदर उड्डाणपुलाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. घोडबंदरची कोंडी सुटण्याची शक्यता. धर्मवीर आनंद दिघे हे मातोश्रीला कधी कळलेच नाहीत. ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार. ठाणे शहरात ड्रोन उडवण्यास मनाई. पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी. आणि ठाणे महानगरपालिकेच्या शाळांचा 10वीचा निकाल तब्बल 91.98%. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.